अजित पवारांचा मृत्यू संशयास्पद, रोहित पवार यांचा गंभीर दावा पुन्हा एकदा. तपास यंत्रणांनी इतक्या दिवसात काहीच केलं नाही, रोहित पवार यांचा ठपका. सलमान आरएसएसच्या कार्यक्रमाला गेला तर बिघडलं काय, एकनाथ शिंदे यांचा सवाल. राज ठाकरेंनी केली मोहन भागवत यांच्यावर टीका, अप्रत्यक्ष राजकीय भूमिका घेण्याच्या फंदात पडू नका, राज यांचा सल्ला. पुरंदर इथं विमानतळ बांधण्याला मान्यता, लवकरच करणार अधिग्रहण, राज्य सरकारची घोषणा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना केला फोन, तब्येतीची केली विचारपूस. फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री भेटले, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणात चर्चा केल्याची शक्यता. सुनेत्रा पवार यांनी पती निधनानंतर जबाबदारी स्वीकारली, जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी देवाचं आणि घटनाकारांचं घेतलं दर्शन. पदभार स्वीकारण्याच्या वेळेला पार्थ पवार भाऊक, सुनेत्रा पवार यांनी पदभार स्वीकारताना पार्थला अश्रू अनावर. चंद्रपुरात मुनगंटीवारांना लाभली उद्धव ठाकरेंची साथ, भाजपाचा बसला महापौर तर ठाकरे गटाला मिळालं उपमहापौर पद. विकासासाठी भारतीय जनता पार्टीनं उद्धव ठाकरेंची मदत घेतली, मुनगंटीवारांचं विधान. काँग्रेस सोबत जाऊन काहीही फायदा नाही हे ठाकरेंना कळल्यानं निर्णय बदलला, परिणय फुके यांचं वक्तव्य. ठाकरे गटाला भाजपाचा पाठिंबा दिल्यानंतर सव्वा वर्षासाठी घेतलं सत्ता वाटपाचं सूत्र कायम. संभाजीनगरच्या महापौरपदी भाजपाचे समीर राजूरकर, एमआयएमच्या उमेदवाराचा केला पराभव. पनवेलमध्ये महानगरपालिकेच्या महापौरपदी नितीन जयराम पाटील, उपमहापौरपदी प्रमिला रविनाश पाटील. सांगली जिल्हा परिषदेमध्ये पवार गट आणि काँग्रेस एकत्र येणार, विश्वजित कदम यांनी केलं सूतोवाच.